नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये एका पाठोपाठ एक आता सगळे सत्य कसे बाहेर येतात हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. चला तर मंडळींनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. त्यामध्ये आता आबिर आणि ओवी हे दोघेही आता घर बघून सारंग आणि सावली समोर येतात. तर आता आबिर म्हणतो की काय सुपर हिरो, तर लगेच आता ओवी म्हणते की टीचर तुमचं घर खूप सुंदर आहे बरं का. आणि तेवढ्यात आता सारंग म्हणतो की आबिर हे सगळं काय. तर आबिर म्हणतो की अहो सुपर हिरो, तुम्ही आमच्यासाठी गुरुकुलाचं सील तोडलं आणि जेलमध्ये गेलात, तेव्हा तुम्हाला फक्त थँक्यू म्हणून कसं चालेल, म्हणून हा सगळा जेवणाचा बेत मीच केल्याचे आबिर बोलतो. तर ओवी म्हणते की मी फक्त आबिरला मदत केली. तेव्हा आता सारंग आणि सावली अवाक होऊन दोघांकडे बघतात. आणि तेवढ्यात आता आबिर म्हणतो की आई बाबा कुठे गेलेले असतात ग. तर आता सावली म्हणते कोण बाबा. तेव्हा आता आबिर म्हणतो की अगं असं काय करतेस आई, व्यंकटेश बाबा. तर सावली म्हणते की हो हो. आणि इकडे तिकडे बघत आता सावली सारंग समोर म्हणते की आत गेले असतात, ते खूप कामं आहेत ना. आणि तेवढ्यात आता ओवी म्हणते की टीचर माझी आई आज आली नाही कारण तिला एक महत्त्वाची केस होती, नाही तर आम्ही तिला सोबतच घेऊन येणार होतो. आणि मोठे डोळे करत आता ओवी म्हणते काय रे बाबा, बरोबर ना. तर सारंग म्हणतो हो हो. आणि आता सारंग म्हणतो की बरोबर आहे, ती केसमध्ये होती ना म्हणून ती आली नाही. आणि तेवढ्यात आता आबिर म्हणतो की आई सुपर हिरो आलेले असतात, त्यांना बसायला तरी सांग ना. तर सावली म्हणते हो. आणि लगेच आता आबिर आणि सावली आतमध्ये जातात. तर सारंग ओवीला म्हणतो काय चाललंय ओवी तुझं. तर ओवी म्हणते अरे ॲक्टिंग ॲक्टिंग. तर सारंग म्हणतो की आयुष्यात फक्त एवढीच ॲक्टिंग बाकी होती. आणि इकडे आता तिलोत्तमा ही शुभ्राला शिकवत आता तिथे टेबलवरती खुर्चीवर बसलेली असते. आणि इकडे आता तिलोत्तमा म्हणते की हे बघ, एक्झाममध्ये जर हँडरायटिंग चांगलं नसेल तर टीचर मार्क्स कापतात बरं का. तेव्हा आता शुभ्रा म्हणते की आऊ तू काळजी करू नकोस, मी सगळं करते. आणि आता लगेच शाळेचा विषय निघता क्षणी तिलोत्तमा म्हणते की शुभ्रा अगं आता आपण स्कूल बदलली आणि स्कूल बसमध्ये गर्दी नसते ना गं. आणि इकडे आता शुभ्रा म्हणते की गर्दी तर असतेच, पण माझी सीट ना फिक्स आहे आणि जर कोणी बसलं तर मी त्याला उठवते. तेव्हा आता तिलोत्तमा म्हणते दॅट्स नाईस. आणि आता तिलोत्तमा म्हणते की ओवी कुठे बसते ग. तेव्हा आता शुभ्रा म्हणते की ती जिथे जागा मिळते ना तिथे बसते. आणि लगेच आता शुभ्रा म्हणते की ओवी आज बसमध्ये आलीच नव्हती, सारंग काका तिला स्कूलमध्ये घ्यायला आला होता. तर तिलोत्तमाला धक्का बसतो. आणि शुभ्रा म्हणते की आत्तासुद्धा गेली फिरायला आणि मी यायच्या अगोदरच निघून गेलेत. तर आता तिलोत्तमाचा संशय वाढतो. आणि ते ऐकताच आता तिलोत्तमा म्हणते की या सारंगचं आता काहीतरी वेगळंच चाललंय, ओवीला खूप लाडावून ठेवलंय त्यांनी आणि सतत तो ओवीच्या मागे पुढे करत असतो. आणि आता तिलोत्तमा म्हणते की कुठे जाणार होता सारंग फिरायला. तर शुभ्रा म्हणते की तो ओवीचा जो बेळगावचा मित्र आहे ना. आणि शुभ्रा म्हणते त्याच्या घरी जेवायला गेलेत. तर तिलोत्तमाला आणखीनच धक्का बसतो. आणि शुभ्रा म्हणते की ओवीने मला सांगितलं. तर तिलोत्तमा म्हणते की या ओवीचा आता बेळगावचा कोणता मित्र. आणि तिलोत्तमा म्हणते की मला नाही माहिती बेळगावचा कुठला फ्रेंड आणि कुठे जाणार होते, शुभ्रा मला नीट सांग ना. तेव्हा आता शुभ्रा म्हणते की अगं ओवीच्या गाण्याची जी टीचर आहे ना तिच्या घरी. तर आता तिलोत्तमा ओळखून तिलोत्तमाला धक्का बसतो आणि सारंग सावलीच्या घरी जेवायला गेल्याचे सत्य आता शुभ्रा तिलोत्तमाला सांगते. आणि लगेच आता तिलोत्तमाला राग येऊन तिलोत्तमा विचार करते की या सावलीचं ना काहीतरी करायलाच हवं. आणि इकडे आता जेवणाची तयारी करत सावलीने आता पाट अंथरलेले असतात आणि फुलाच्या पाकळ्यांनी आता तो पाट सावली सजवते. आणि तेवढ्यात आता ओवी ही सारंगकडे येते. तर सावलीची पेटी वाजवण्याची पेटी आता सारंग बघत असतो. तर ओवी म्हणते की काय अरे बाबा, तुला सगळं काही सांगावं लागतं का, ही टीचरची पेटी आहे, चल तिकडे जेवायला. आणि सारंगचा हात धरून ओवी आता जेवायला घेऊन येते. आणि ते सगळं तयारी बघून आणि सावली आता पाठ सजवताना बघून सारंग म्हणतो आम्ही काय पाहुणे आहोत का. सावली म्हणते की हो. तर आता जरी सारंग म्हणतो पाहुणे असलो ना तरी साधेपणाने आम्ही जेवलो असतो. आणि आता आबिर म्हणतो सुपर हिरो तुम्ही आमच्या घरी पहिल्यांदा आला तेव्हा एवढं तर झालंच पाहिजे. आणि इकडे आता आबिर म्हणतो की आई ओवी आणि मी नंतर जेवेन बरं का, तोपर्यंत आपले बाबा सुपर हिरो सोबत जेवायला बसतील, चालेल ना तुला. आणि इकडे आता जगन्नाथ हा वकिलाची भेट घेतो आणि म्हणतो की गेली 8 वर्षापूर्वी आपण ही गुरुकुलाची जागा ना मेंदळेकडून विकत घेतली आणि 8 वर्षानंतर ती जागा दुसऱ्याने विकत घेतली. यामध्ये मेंदळ्यांना माहिती नसेल का, आणि अचानक त्यांना एवढा जागेचा साक्षात्कार का झाला असा विचार जगन्नाथ करतो. आणि वकील म्हणतो की ज्या वेळेस त्या माणसाने जागा घेतली त्यामध्ये आणि तिलोत्तमामध्ये काय करार झाला हे आपल्याला त्यांनी सांगितलंच नव्हतं ना. आणि त्यांच्या या चुकीमुळे आपण त्यांना खूप मोठी नुकसान भरपाई त्यांच्याकडून घ्यायला हवी. तर तेवढ्यात पाठीमागून तिलोत्तमा तिथे येत म्हणते की किती पैसे द्यायला पाहिजेत.
आणि लगेच आता तिलोत्तमाकडे बघत आता जगन्नाथ अवाक होतो. तर तिलोत्तमा पुढे येत म्हणते किती पाहिजे, 1 कोटी 2 कोटी 5 कोटी का 10 कोटी. तर जगन्नाथ म्हणतो तू 15 कोटी देशील. आणि आता जगन्नाथ म्हणतो की मी माझी जागा आणि गुरुकुल तुझ्या ताब्यात येत नसतो. तर आता लगेच आता तिलोत्तमा म्हणते की मी पण बघते ती जागा माझी कशी होत नाही. आणि तिलोत्तमा म्हणते की गुरुकुलाची जागा माझी आहे तेव्हा ती माझ्या हक्काची जागा मला मिळणारच. तेव्हा आता लगेच आता जगन्नाथ म्हणतो की गुरुकुलाची जागा मी विकत घेतली तेव्हा कोर्ट माझ्या बाजूनेच निर्णय देणार. आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की जरी गुरुकुलाची जागा तुझ्या बाजूने व्हायला लागली तरीसुद्धा मी ती थांबू शकते, पण जर तू माझं एक काम केलं तर उद्याच्या उद्या गुरुकुलाचं सील निघेल. तर जगन्नाथ म्हणतो कोणतं. आणि लगेच तिलोत्तमा वकिलाला म्हणते तुमच्या साहेबांशी जरा बोलायचं आहे. तर वकील बाजूला जातो. आणि लगेच आता बोट करत तिलोत्तमा म्हणते की तुझ्या लेकीला सांगून ठेव, तिने दिलेला शब्द पाळलेला नाही आणि अजूनही ती सारंगला भेटते. आणि तिलोत्तमा म्हणते की आजही भेटली. तर जगन्नाथ म्हणतो हे बघ, सावलीने काही केलं नाही, तिचं नाव घेऊ नकोस. आणि ती जेव्हा ओवीला भेटली तेव्हा तिला माहितीही नव्हतं की ओवी सारंगची मुलगी आहे म्हणून. आणि उगाच तिच्यावर खोटे नाटे आरोप करू नकोस असे आता जगन्नाथ तिलोत्तमाला बोलतो. तिलोत्तमा म्हणते की खोटं बोलू नकोस, तिला सगळं माहिती आहे, पाठीमागचं ते सोडून पण आजचं काय. तर जगन्नाथ म्हणतो आज काय झालंय. आणि तिलोत्तमा म्हणते की तिने माझ्या सारंगला आज घरी जेवायला बोलावलंय. तर आता जगन्नाथ म्हणतो काहीही बोलू नकोस तिलोत्तमा, हे शक्यच नाही आहे. आणि त्या सारंगला सावली आमच्या घरी जेवायला का बोलवेल. तर तिलोत्तमा म्हणते की सावलीला फोन लावून विचार. तर लगेच आता जगन्नाथ त्याचा मोबाईल काढतो. इकडे आता सावलीने जेवणाची सगळी तयारी केलेली असते आणि सारंग आणि व्यंकटेश आता पाटावर जेवायला बसतात. तर तेवढ्याच सावलीला जगन्नाथचा कॉल येतो. बाजूला जात आता सावली फोन उचलते. तर लगेच आता सावली म्हणते की बाबा तुम्ही कोर्टात गेला होतात ना आणि वकील काय म्हणाले. तर जगन्नाथ म्हणतो की साऊ बाळा ते मी तुला सगळं नंतर सांगतो, पण अगोदर मला खरं खरं सांग, सारंग तिकडे जेवायला आलाय का. तर सावलीला धक्का बसतो. आणि लगेच आता सावली बाजूला जाते आणि सावली म्हणते की हो बाबा, सारंग आणि ओवी इथेच आले जेवायला. तर आता जगन्नाथने आवाज मोठा केलेला असतो. तर जगन्नाथ म्हणतो तू बोलवलं का त्यांना जेवायला. सावली म्हणते मी कशाला बोलवीन बाबा, हे सगळे त्या आबीरचे पराक्रम आहेत. आता सावली म्हणते की आबीर मला म्हणाला होता की त्याच्या फ्रेंडला तो जेवायला बोलावणार आहे म्हणून, आणि अचानक सारंगला बघून मला देखील धक्का बसला. तर जगन्नाथ तिलोत्तमाकडे बघतो आणि तिलोत्तमाकडे जगन्नाथ बघत असतो. त्याच वेळी सावली म्हणते की बाबा पण तुम्हाला हे सगळं कसं कळलं, तुम्ही कोर्टात आहात ना. तर जगन्नाथ म्हणतो की बाळा ते सगळं मी तुला घरी आल्यावर सांगतो. आणि आता फोन ठेवता जगन्नाथ म्हणतो की बघितलं का तिलोत्तमा, सावलीने तिचा शब्द मोडलेला नाही, ती दिलेला शब्द पाळते म्हणजे पाळतेच. आणि जगन्नाथ म्हणतो की तिलोत्तमा एका अर्थाने तू इथे आली आणि मला सांगितलं ना हे सगळं, एका अर्थाने बरंच झालं. तर तिलोत्तमा म्हणते म्हणजे. तर जगन्नाथ म्हणतो की म्हणजे त्याचं असं आहे ना, गुरुकुलासाठी सारंगने आम्हाला मदत केली आणि तो आमच्या घरी जेवायला आला तेव्हा त्याचा आदरातिथ्य करण्यासाठी मला आता घरी जावं लागेल. आणि जाताना आता जगन्नाथ म्हणतो की तिलोत्तमा शब्द सावलीने नाही तर तू मोडला, तेव्हा आता सावली आता तुझ्या पूर्ण वचनातून मुक्त झाली. इकडे आता सारंग जेवण होऊन खुर्चीवर बसतो. तर सावली त्याला प्रेमाने बडीशेप देते आणि ओवी आता खुश होत म्हणते की टीचर मला वाटलं मी माझ्या आईच्या हाताचं जेवण खाते, एवढं मला सुंदर वाटलं आणि खरंच तुमच्या हाताला खूप सुंदर चव आहे. आणि आता व्यंकटेश म्हणतो खरंच मी फक्त ना तिला साहित्य सामग्री काढून दिली, बाकी सगळी जादू तुझ्या आईच्याच हातची असते. आणि लगेच आता ओवी म्हणते की व्यंकटेश काका आणि टीचर तुम्ही आता आमच्या घरी जेवायला या. तर तेवढ्यात आता सारंग म्हणतो कधी यायचं ते आमच्या आईला यांच्या आईला विचारून सांगतो, म्हणजे ओवीच्या आईला. आणि सारंग ओवीला आता वेळ झाला असे म्हणत येण्यासाठी बोलतो. आणि इकडे आता मोनिका ही फोनवरती तिच्या रूममध्ये बोलत असताना आता मोनिका म्हणते की प्रत्येक अपडेट मला कळवत जा आणि सगळं काही औषधं वगैरे वेळेवर देत जाय त्याला. तर तेवढ्यात आता बाहेरून राजकुमार येतो. तर मोनिका पाठीमागे काचेतून बघते आणि राजकुमार आल्याचे कळताच आता मोनिका टचकते. आणि तेवढ्यात राजकुमार आतमध्ये येताच मोनिका फोन कट करत राजकुमारला म्हणते अरे आलास. राजकुमार म्हणतो कुणाशी बोलत होती. तर मोनिका म्हणते की अगं अरे माझी मावशी. आणि लगेच आता राजकुमार म्हणतो मावशी कुठे. तर मोनिका म्हणते हॉस्पिटलमध्ये. तेव्हा आता राजकुमार म्हणतो दाखव फोन. तर मोनिका म्हणते की अरे आता मी फक्त तिला एक बाई दिली केअर टेकिंगसाठी, तिच्याशीच बोलत होते. आणि लगेच आता राजकुमार म्हणतो तुझी सक्की मावशी आहे का. मोनिका म्हणते माझी सक्की मावशी नाही आहे, दूरची मावशी. आणि आता राजकुमार ओरडतच म्हणतो की तुला कळतंय का तू माझ्याशी खोटं बोलते आणि तू शुभ्राला शाळेत सोडायला गेलीच नव्हती, तू दिवसभर कुठे होतीस. आणि इकडे आता राजकुमार ओरडतच म्हणतो की विक्रमगडच्या सिटी हॉस्पिटलमध्ये खंडे ॲडमिट आहे, हे फक्त तुला माहिती होतं आणि तो सिटी हॉस्पिटलमधून गायब झाला आहे.
आणि मोनिका म्हणते की हा योगायोग असू शकतो. तर राजकुमार म्हणतो मोनिका हा योगायोग नाही आहे. तर मोनिका म्हणते मग काय म्हणणं आहे तुझं? आणि आता मोनिका म्हणते की तू किती खोटारडा आहेस. कधी म्हणतो तो बेशुद्ध आहे, कधी म्हणतो तो क्रिटिकल आहे. तर राजकुमार म्हणतो मी बेशुद्ध बोललोच नव्हतो. तर मोनिका म्हणते क्रिटिकल बोलला होतास. आणि इकडे आता मोनिका म्हणते की हा खंड्या तुझी माणसे हे सगळं मला प्रकरण काहीच माहिती नाही आहे आणि हे सगळं तुलाच माहिती, तेव्हा तू मला यामधलं विचारू नकोस. आणि आता राजकुमार म्हणतो की हे बघ खंड्या, गायब होण्यामागे जर तुझा हात असेल ना, तर माझ्या पाठीमागे जर मला क्रॉस जाण्याचा जर तू प्रयत्न करत असशील तर मोनिका तू सावध हो. मला राजकुमार म्हणतात आणि यामागे तुझा हात आहे हे जर मला कळलं तर माझ्यासारखा वाईट माणूस तुला या जगात सापडणार नाही मोनिका, असे आता राजकुमार बोलतो. आणि राजकुमार तिथून निघून जाताच इकडे आता मोनिका जाम घाबरते आणि तोंडाला हात लावते. आणि इकडे आता सारंग हा ओवीकडे येतो. तर सारंग ओवीला म्हणतो की आज टीचरने तुला शिकवलं की तू टीचरला. ओवी म्हणते काहीही काय बोलतोयस बाबा. आणि इकडे आता सारंग म्हणतो की ओवी त्या आबिरच्या घरी तुला शहाणपणा कोणी करायचं सांगितलं होतं आणि त्यांना आपल्या घरी जेवायला आमंत्रण कोणी द्यायला सांगितलं होतं. तेव्हा आता ओवी म्हणते की अरे बाबा असं काय करतोस, त्यांनी आपल्याला एवढ्या प्रेमाने आग्रहाने जेवायला बोलावलं, म्हणून आपण नाही का त्यांना जेवायला बोलवायचं. आणि ओवी म्हणते की बाबा मी असं का म्हणाले माहिती आहे का, तूच मला म्हणाला होतास ना सगळ्यांना असं वाटलं पाहिजे की सुशीला काकू माझी आई म्हणून आहे आणि आपण किती हॅप्पी फॅमिली आहोत. उद्या ते जर आपल्या घरी आले तर त्यांना असं सुद्धा वाटायला हवं की खरंच ही सुशीला काकू ही माझी आई आहे म्हणून. आणि ओवी म्हणते की बाबा मला एक सांग ना, सावली टीचरने कसं जेवण बनवलं होतं. सारंग म्हणतो जेवण मस्त होतं. आणि तेवढ्यात आता तिलोत्तमा त्यांच्या रूममध्ये येत म्हणते की हो का, जेवण छान झालं होतं का आणि कुठे गेला होता जेवायला. तर सारंग कावरा बावरा होतो. तिलोत्तमा ओवीकडे बघत म्हणते की आम्हाला का नाही नेलं, दोघं जणच गेला होतात का. आणि आता तिलोत्तमा ओवीला अमृताकडे जायला सांगते. आणि इकडे आता ओवी तिथून जाताच तिलोत्तमा म्हणते की ज्या गोष्टीची मला भीती वाटत होती तेच झालं. तर सारंग म्हणतो काय झालं. तेव्हा आता लगेच इकडे तिलोत्तमा म्हणते मला काय विचारतोस, काय झालं, तुझ्या मनाला माहिती आहे, तूच सांग काय झालंय. तिलोत्तमा म्हणते मला सगळं कळालंय. ती सावली इथे आली आहे ना आणि तू तिला एकदा नाही तर दोनदा तीनदा खूप वेळा भेटला आहेस. आणि तिलोत्तमा म्हणते की आज तर तू हद्दच केली आणि ओवीला चक्क तिच्या घरी घेऊन जेवायला गेलास. मला तुझ्यावर संशय होता सारंग. आणि सावली म्हणते की जेव्हा तू गुरुकुलाचं सील तोडायला गेला होता आणि तुला अटक झाली होती तेव्हाच मला हे सगळं कळलं होतं सारंग. आणि तिलोत्तमा म्हणते की हे सगळं तू त्या पोरीसाठी करतो हे मला कळलं होतं. तर सारंग म्हणतो त्या पोरीसाठी नाही, मी माझ्या मुलीसाठी करतोय. आणि सारंग म्हणतो तिच्या गाण्याचा क्लास बंद झाला नाही पाहिजे म्हणून मी हे सगळं केलं, उगाच तू आई गैरसमज करून घेऊ नकोस. आणि तिलोत्तमा म्हणते की सारंग तुला काय मी मूर्ख वाटले काय, तू तिला भेटतोस आणि तुला काय वाटलं मला कळत नाही का, पण मला सगळं कळतंय. आणि आता सारंग म्हणतो की हे सगळं तू बोलतेस नाही याचा अर्थ तुला माहिती होतं सावली या शहरात आली आहे म्हणून. आणि सारंग म्हणतो मग तू माझ्यापासून हे सगळं का लपवलंस. तिलोत्तमा म्हणते की तुझ्यापासून लपवण्याची माझी कारणं वेगळी होती सारंग. आणि तिलोत्तमा म्हणते की पुन्हा एकदा त्या मुलीची सावली तुझ्या आयुष्यावर पडायला नको म्हणून मी हे सगळं केलं. आणि आता तिलोत्तमा म्हणते की तुझा भूतकाळ तुला आठवतोय ना, मागं काय घडलं होतं त्या पोरीमुळे सारंग. आणि ती मुलगी ही घर सोडून गेल्यानंतर तू किती उद्ध्वस्त होऊन तुझी काय अवस्था झाली होती हे तुला चांगलं माहिती आहे ना सारंग. आणि बोट करत आता तिलोत्तमा म्हणते की आता त्या पोरीला मी पुन्हा या घरात घेणार नाही, मी तुला सांगून ठेवते सारंग. तर सारंग म्हणतो ती या घरात नाही येणार. आणि लगेच आता सारंग म्हणतो की तिचं लग्न झालं आणि तिच्या संसारात ती सुखी आहे. आणि तिलोत्तमा म्हणते की घ्या तिने लग्न केला, ती सुखी संसार करते असे आता तूच मला म्हणालास ना. आणि आता तिलोत्तमा म्हणते की तू काय करतोय, जरा डोळे उघडून बघ काय चाललंय ते. आणि तिलोत्तमा म्हणते की अजूनही तू तिच्या आठवणीमध्ये झोरतोय, बस झालं सारंग आता प्लीज थांबव हे सगळं. आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की मी तुला सांगते दुसरं लग्न कर आणि सुखी संसाराला सुरुवात कर, मी तुला पुन्हा तेच सांगते. तर सारंग म्हणतो हे बघ आई, फक्त मी तिला एकदा भेटलो आणि बाकीच्या वेळेस आमची भेट म्हणजे फक्त योगायोग. तर तिलोत्तमा म्हणते ठीक आहे सारंग. आणि तिलोत्तमा म्हणते की योगायोगाने तिला कसं भेटायचं नाही आणि कसं तिला टाळायचं नाही हे तू बघ सारंग. आणि तिलोत्तमा म्हणते की तिची काळीच सावली माझ्या लेखाच्या आयुष्यावर पुन्हा पडायला नको. आणि इज दॅट क्लिअर असे म्हणत आता रागाने तिलोत्तमा सारंगकडे बघत तेथून निघून जाते. आणि इकडे आता मोनिका पुन्हा आता त्या
खंड्याला जिथे बेशुद्ध ठेवलेलं असतं तिथे येते आणि तिच्या माणसाला म्हणते की याच्याजवळ काही वस्तू मोबाईल वगैरे सापडला का? तर तो माणूस म्हणतो नाही मॅडम, याच्याजवळ काहीच नव्हतं. आणि त्यानंतर इकडे आता ओवी ही सारंगकडे येते. तर ओवीने आता तो खंड्याचा मोबाईल घेतलेला असतो आणि तो चार्ज होऊन सुरू झालेला असतो. पळत पळत ओवी म्हणते की हे बघ बाबा, मोबाईल सुरू झाला. तर सारंग तो मोबाईल बघतो आणि त्यामध्ये पासवर्ड आलेला असतो आणि आता तो मोबाईल कसा उघडायचा हे सत्य आता सारंग समोर येतं. आणि इकडे आता सावली ही जगन्नाथकडे येते आणि म्हणते की माझ्या आयुष्यात काय होणार आहे ना ते मलाच माहिती नाही. तर जगन्नाथ म्हणतो काय होणार आहे? आणि लगेच आता जगन्नाथ म्हणतो की आलं ना सत्य समोर. आणि किती वेळ किती काळ तू जगापासून आणि आपल्यापासून हे सत्य लपवणार आहे सावली? आणि जगन्नाथने आता सावलीला खुल्लेआम सारंगचा आता इजहार करायला सांगितलेला असतो आणि तू किती जरी लपवलं तरी सत्य समोर आलंच आणि त्या सत्याला आता सामोरं जा असे आता जगन्नाथ सावलीला बोलतो. तर आता मनात असा घट्ट विचार करत सावली आता पुन्हा सारंगच्याकडे कशी जाणार हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.